नक्कीच जयेशच्या याच्याकडून मात्र चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते. षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण जयेश याला पाहतोय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल. षटकातला पहिलाच चेंडू या ठिकाणी नक्कीच दिशा भरकटली आहे. पंचांचा हवेमध्ये हात तरंगतायत. वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या फळकावरती लागते. ती मात्र 1 या अंकावरती. पहिलाच चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर टाकला जातोय, अवंतर टाकला जातोय. या अवंतर धावेने या ठिकाणी आई गावदेवी साक्रोळी संघाचा धावफलक मात्र 1 या अंकावरती लागतोय. पुरेच एकदा राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतलाय. खराब पद्धतीचा चेंडू आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी अवंतर टाकतोय. तो मात्र जयेश धावसंख्या फळकावरती लागते. ती मात्र 2 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. वन बाउन्सचा इशारा तो पंचांकडून. नक्कीच एक जबरदस्त पंचांची भूमिका पार पाडली जाते. षटकातील पुढील चेंडू जयेश. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. नक्कीच चांगल्या पद्धतीचा चेंडू होता यावेळेस जयेश याचा. राईट मोर तो विकेटचा मारा पाहायला मिळाला. यावेळेस साईड चेंज केल्या जयेश याने. एक धावेने मात्र संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. ती मात्र 3 या अंकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या पोहोचते. ती मात्र 3 या अंकावरती. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस पुन्हा एकदा खराब पद्धतीचा चेंडू आहे. पंच आमच्या बाजूला वळतायत. वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते. ती मात्र ती 4 वरती. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर गावदेवी साक्रोळी संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागतोय आणि या 3 धावांचा विचार केला तर पॅनल्टी मात्र त्यांनी भरून काढली आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा पंचाचा पुढे सरजावून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटची कडा घेतोय. आतला चेंडू स्थिरावला जातोय. एसटी रक्षक स्वप्नील कापाडीच्या हातामध्ये चेंडू धावसंख्या स्थिरावली जाते. ती मात्र 4 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ होता आतापर्यंत. 3 चेंडू मात्र या ठिकाणी वाईट टाकतोय गोलंदाज जयेश. मात्र नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल इथून पुढे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. फलंदाज रोहित याच्यासाठी काय फटका खेळलाय. जबरदस्त एक्स्ट्रा पॉईंट क्षेत्राच्या वरून चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि अर्थातच चेंडू जातोय तो मात्र 4 धावांसाठी चौकार. तर व्यवस्थित वेळेवरती उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपला 12वा खेळाडू या ठिकाणी नक्कीच कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये हवा आहे आणि मोबाईलवरती जर असला तरी देखील पेनल्टीचा सामना केला जाईल. त्यामुळे आपण मोबाईल हातामध्ये घ्यायचा नाही. 12व्या खेळाडूला ही मात्र सूचना असेल. धावसंख्या मात्र 8 वरती असते पोहोचते. ती मात्र या ठिकाणी पाहिलं तर आई गावदेवी साक्रोळी संघाची आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. त्रिमूर्ती दुगाडफाटा बनामा आई गावदेवी साक्रोळी संघादरम्यान किती धावांचं टार्गेट दिला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या गड्याचा पतन. रोहित याची खेळी संपुष्टात येताना आई गावदेवी साक्रोळी संघाकडून डीजे.
तर ओमकार पातकर याच्यासाठी संतोष पातकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. नक्कीच सामना संपला तर आपला पारितोषिक का घेऊन जायचं. नक्कीच यानंतरचा होणारा सामना शेख बॉईज मापोली बनाम श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे, दोन्ही संघांनी या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि रिपोर्टिंग करायचे, कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना सुरू होईल. त्यामुळे वेळ दौडून देऊ नका. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती 8 या अंकावरती. षटकातील पुढील चेंडू जयेश याचा, नवीन फलंदाज खेळपट्टीवरती. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू त्या पंचांकडे गाठ केली होती, अपील मागितली होती, दाद मात्र फेटाळून लावली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 8 या अंकावरती. कमबॅक मात्र जबरदस्त पाहायला मिळाला गोलंदाज जयेश याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय तुषार याला नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडला केशव सलामी लागलेला हा डावकुऱ्या डाव्या हाताचा फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय. षटकातील पुढील चेंडू जयेश याचा पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू खाली राहतोय आणि मात्र पंचांचं बोट आकाशाकडं. विकेट क्रमांक दुसरा जातोय आई गावदेवी साखरोळी संघाचा डीजे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवरून तंबूच्या आसऱ्याला गेलेत, कारण पहिला फलंदाज रोहित बाद झाला, त्यानंतर केशव बाद होतोय. पहिल्या फलंदाजाचा झेल टिपला, त्यानंतर केशव याला मात्र पायचीत केलं जात आहे आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर गुणफळक आपल्या हातात येतोय, धावफळक हातात येतोय. तो मात्र 2 गडी बाद 8 या अंकावरती. सन्माननीय हरेश मांजरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय ज्ञानेश्वर गुंदोलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज याच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय, कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज जयेश याच्याकडून. षटकातला पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस शॉर्ट पूल केलाय चेंडूला, चेंडू मिड ऑन क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होताना दिसत आहे. येणारा चेंडू मात्र कोणत्या पद्धतीने टाकला जाईल गोलंदाज सूरज, कारण पहिल्याच चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. येणारा चेंडू मात्र कोणत्या पद्धतीने टाकला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. एक दर्जेदार सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू, शॉर्ट चेंडू लॉफ्ट केला, परंतु क्षेत्र खराब आहे. स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण तो चेंडू लगेचच द्यायचा आहे. तर मात्र 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते ती 10 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि थोडंसं कानमंत्र देताना आपण पाहतोय स्वप्नील काबाडी यांना. यानंतरचा होणारा सामना अर्थातच शेख बॉईज मापोली विरुद्ध श्रावणी स्पोर्ट पिळंजे संघ, कारण आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आपला समोरचा संघ अवेलेबल आहे. आपण देखील उशिरा आला तर पॅनल्टीचा सामना करायला लागेल. आयोजकांना विनंती असेल श्रावणी पिळंजे संघाला आपण कॉन्टॅक्ट करायचं आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस एसटी उद्ध्वस्त काय चेंडू टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न महागात पडलाय फलंदाज अमर या ठिकाणी बॅक टू पॅव्हलियन जातोय. मोठा आदर असणारे तो मात्र आई गावदेवी साखरोळी संघाला. सन्माननीय सचिनजी ठाकरे यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. सचिन ठाकरे आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय सुधाकर गुंदोलकर यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय रमेशजी गुंदोलकर यांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं.
सन्माननीय सचिनजी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय आणि मात्र फलंदाज आतापर्यंत बाद होत आहेत ते मात्र 3 फलंदाज या ठिकाणी बॅक टू पॅव्हलियन जात आहेत. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज अजय याला आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू पुढे एकदा पंचाला पार करून टाकलेला. हा चेंडू खालती राहतोय. काय गोलंदाजी आहे. विकेट क्रमांक 14 जातोय आई गावदेवी साक्रोळी संघाचा. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला त्रिमूर्ती दुगाड फाटा संघाकडून पाहायला मिळते. मोठा आदरा बसतोय या ठिकाणी साक्रोळी संघाला. डीजे तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर 4 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते 10 अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. बॅक टू बॅक 2 गडी बाद नक्कीच केलेत आणि निश्चित अजून देखील पाहिलं तर हॅट्रिक चेंडू आहे. विकेट हॅट्रिक घेण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाली. गोलंदाज सूरज अप्रतिम गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय. गणेश फलंदाजीसाठी सज्ज असलेला आई गावदेवी साक्रोळी संघाकडून. कारण एक अनुभवी असं फलंदाज गणेश आणि या ठिकाणी नक्कीच गणेशाला मात्र अनुभवपणाला लावावा लागणार आहे. कारण संघाची धावसंख्या पाहिली तर अत्यंत मंदावले आणि संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि अडचणीमधून बाहेर काढायचं असेल तर गणेश याला मात्र चांगला खेळ करावा लागेल. कारण गणेशाला आपण नक्कीच येणारा चेंडू मात्र हॅट्रिक चेंडू आहे. विकेट हॅट्रिक साजरी केली जाईल का पुन्हा एकदा पाहणं गरजेचं राहील. तर सोनल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल तिसऱ्या विकेटसाठी. सलग तिसरा विकेट घेतला तर हरेश मांजरे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असेल. तर निश्चित एक विकेट घेतला तर गोलंदाज सूरज याला मात्र 800 रुपये कमवण्याची संधी निर्माण झाली आहे. कारण या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक घेण्याची संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा समोर फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस संधी हुकली आहे. धावसंख्या स्थिरावली जाते ती 10 अंकावरती. दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे आणि धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या फळकावरती लागते ती 10 अंकावरती. चेंडूचा खेळ होता आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. कारण आपण या षटकामध्ये पाहिलं सूरजने अप्रतिम अशी गोलंदाजी केली. केवळ 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि नक्कीच फलंदाज बाद. विकेट क्रमांक त्या ठिकाणी पाहिलं तर 5वा फलंदाज या ठिकाणी आई गावदेवी साक्रोळी संघाचा तंबूच्या आश्रयाला जातोय. डीजे तर धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी जयेश आणि युवराज याच्यासाठी प्रत्येकी 50-50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संतोषजी पातकर यांच्याकडून जमा झालंय. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतिश याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. सन्माननीय महेंद्र पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन सन्मानित व्हायचंय, बसायचं एवढं प्लीज. आयोजकांची आपल्याला सूचना आहे. महेंद्रजी पाटील षटकातला पहिला चेंडू टाकला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट समारा असेल. पुन्हा एकदा या वेळेस चेंडू खालती राहतोय परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 12 अंकावरती. या ठिकाणी पहिलाच चेंडू मात्र गोलंदाज अतिशय
अप्रतिम होता, परंतु थोडासा खालती राहिला होता. फलंदाज त्या ठिकाणी चकलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहिलं तुषार याला आपण पाहतोय. पुढे एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल तुषार याच्यासाठी. यावेळेस चांगला करारा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जाईल नक्की सीमारेषे पलीकडे. दणदणीत चौकार. नक्कीच यावेळेस फलंदाज चांगला फटका खेळतोय. अर्थातच तुषार याच्या बॅट मधून हा चौकार येतोय, ज्याच्या जोरावरती नक्कीच साक्रोळी संघाची धावसंख्या फळकावरती लागते ती 16 या अंकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु फलंदाजाचा नकार येतोय आणि एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 17 या अंकावरती. श्रावणी स्पोर्ट्स पिळंज संघ आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. प्लीज घाई करायचे. पिळंज संघाचा एक प्रतिनिधी अथवा संगणक या ठिकाणी दाखल करायचा आहे, कारण हा सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना चालू होईल. आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेटचा मार असेल. शॉर्ट चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू जाईल. डिक्लेअर झोन क्षेत्र आहे त्या ठिकाणी. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 1 न पुढे पोहोचते ती 18 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय गोलंदाज आतिशचा आणि 4 चेंडूवरती 7 धावा खर्च करतोय. येणाऱ्या 2 चेंडूवरती बिगिट करावी लागणार आहे, कारण समोरचा संघ जर आपण पाहिला त्रिमूर्ती दुगाड फाटा संघ एक मातबगार आणि बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो या परिसरामध्ये, आणि त्यांच्यासमोर एक मोठं टार्गेट देणं अत्यंत गरजेचं आहे ते आई गावदेवी साक्रोळी संघाला. आणि नक्कीच 3 धावांच्या पेनल्टीने या सामन्यामध्ये खेळतोय साक्रोळी संघ. कुठेतरी चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं राहील. यावेळेस निश्चित पंच आमच्या बाजूला वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय पंच नाईक सर यांचा. या अवंतर धावणी संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते ती 19 या अंकावरती. षटकातले अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारं 4थं षटक मात्र निर्णायक असणारे आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स दुगाड संघाचा मात्र दुगाड फाटा संघाचा मात्र 4था गोलंदाज कोण असणार आहे याच्याकडे ते गेलं सर्वांचं लक्ष असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली जाते 19 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय तुषार याला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा षटकातील शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. पुन्हा एकदा पंचारा पार करून टाकलेला हा चेंडू. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. चेंडू मात्र त्या ठिकाणी सिलिमिडॉन मध्ये जातोय. 1 धाव निश्चित अंकित केली जाईल. कोणत्या प्रकारची घाई केली जात नाहीये. 1 धाव अंकित केली जाते. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते ती 20 या अंकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटक समाप्तीनंतर धावफलक पोहोचतो आई गावदेवी साक्रोळी संघाची धावसंख्या फलकावरती लागते ती मात्र 5 गडी बाद 20 या अंकावरती. तर श्रावणी स्पोर्ट्स पिळंज संघ आपल्याला वारंवार पुकार केला जातोय. या ठिकाणी आपण संपर्क साधायचा. आयोजकांना सूचना असेल तर नक्कीच यानंतरचा होणारा सामना बिग मॅच, मोठी मॅच. आकाश यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. खूप महत्वाचे 6 चेंडू असेल साक्रोळी संघासाठी, कारण षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल. समोर फलंदाज आपण पाहिलं तुषार फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक फलंदाज नयन ही जोडी खेळपट्टीवरती. पहिलाच चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राकडे जाईल. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी, परंतु फेकी आणि क्षेत्ररक्षण लाजवाब आहे त्या ठिकाणी. 1 धावेच्या साह्यानं आई गावदेवी साक्रोळी संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते ती 21 या अंकावरती. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. नक्कीच या ठिकाणी ऑन द टॉस जिंकला होता तो मात्र त्रिमूर्ती दुगाड फाटा संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय चेंडूला. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. धावची संधी निर्माण झाली आहे, परंतु फेकी खराब. रनिंग बिटवीन द विकेट पहा किती जबरदस्त आहे. 2 धावा त्या ठिकाणी या ठिकाणी धावपळून काढल्या जातील आणि 2 धावेच्या साह्यानं संघाचे या ठिकाणी 2 ने पुढे पोहोचते. 23 विदाउट 5 विकेट्स, लॉस्ट ऑफ 5 विकेट्स. 23 या अंकावरती 5 गडी बाद आतापर्यंत बाद झाले. तर पहिला फलंदाज रोहित बाद झाला, त्यानंतर केशव बाद झाला, त्यानंतर मात्र अमर याला बाद व्हावं लागलं, त्यानंतर मात्र नक्कीच गणेश याला बाद व्हावं लागलं. हे कुठेतरी एक मोठे धक्के प्राप्त झाले होते.
यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळलाय. सेली मिड ऑफ मध्ये चेंडू अडवण्यामध्ये अपयशी ठरतोय. एक धाव पूर्ण. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 24 या अंकावरती. स्ट्राईक एंडला तुषार, नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर फलंदाज नयन फलंदाजी करतोय. येणारे चेंडू मात्र खूप महत्वाचे आहेत, कारण षटकातले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. येणाऱ्या 3 चेंडूवरती मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं आहे गावदेवी साक्रोळी संघासाठी, कारण धावसंख्या आपण पाहिलं तर अत्यंत मंदवलेली धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला चेंडू शॉटम पूल केलाय. चेंडू मात्र सीमारेषेकडे येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे वळतंय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विकेट क्रमांक 6 जातोय आई गावदेवी साक्रोळी संघाचा. निश्चित या ठिकाणी 6 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला जात आहेत आणि धावसंख्या मात्र पुढे पोहोचते ती 25 या अंकावरती. षटकातले आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 4 चेंडूचा खेळ झालाय आणि या इनिंग्स मध्ये पाहिलं तर आतापर्यंत 2 चौकार नक्कीच आलेत. पहिला चौकार आला होता रोहित याच्या बॅटमधून, नंतर चौकार आला तुषार याच्या बॅटमधून, परंतु तुषारला या वेळेस रनआउट व्हावं लागतंय, धावचित व्हावं लागतंय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू पुढे सरसावून मारलाय. या ठिकाणी नक्कीच एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा धावचीची संधी निर्माण. विकेट क्रमांक 7 जातोय आई गावदेवी साक्रोळी संघाचा. नवीन फलंदाज धनेश खेळपट्टीवरती जातोय. षटकातील शेवटचा चेंडू टाकला जाईल ओमकारच्या माध्यमातून. डाव्या हाताने हा गोलंदाजी करतोय आणि त्या ठिकाणी फसवलाय आणि फलंदाज बाद होतोय आणि नक्कीच 4 षटकांचा त्या ठिकाणी धन्यवाद. तर यानंतरचा होणारा सामना श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे बनाम शेख बॉईज मापोली या 2 संघांमध्ये नाणेफेक होईल आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये पाहतोय. तर या सामन्याचं नाणेफेक करतील सन्माननीय सोनल पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते या सामन्याचं नाणेफेक करायचं टॉस बॉक्स मध्ये जाऊन. सन्माननीय अतुलजी पाटार यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यानंतरचा होणारा सामना शेख बॉईज महापोली विरुद्ध श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे, श्रावणी 11 पिळंजे संघादरम्यान बिग मॅच, मोठी मॅच असेल. सामन्याचं नाणेफेक करतील सन्माननीय सोनलजी पाटील यांच्या शुभास्ते सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. नाणेफेकीचा कौल लागतोय तो मात्र श्रावणी 11 संघाच्या माध्यमातून पिळंजे आणि फलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. तर 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच या ठिकाणी आम्ही सत्कार समारंभाकडे वळतोय.
तर या ठिकाणी नक्कीच सत्कार केला जाईल आमचे नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभले असे सन्माननीय सोनल पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं होतं आणि त्याचा सन्मान करतील सन्माननीय मनोजी भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सोनल पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल। तर कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आहे। तर या ठिकाणी नक्कीच सन्माननीय सोनल पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। मनोज भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल। तर नक्कीच एक जबरदस्त पर्सनॅलिटी, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व सोनल पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले आम्हाला आणि त्यांचा आयोजकांच्या वतीनं यथोचित सन्मान केला जातोय। तर विनंती असणार आहे या ठिकाणी मनोज भोईर आपण पुढे यायचंय आणि आपले शुभ हस्ते या ठिकाणी आपले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सोनल पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। डीजे जोरदार टाळ्या वाजवायच्या। यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि मी अनिकेत पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अतुल पाटार यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा कारण या ठिकाणी सत्कार समारंभ चालू आहे। तर सन्माननीय अतुलजी पाटार यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। तर अनिकेत पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे। एक मायेची शाल या ठिकाणी देऊन आपल्याला सन्मान केलं जातंय। एक जबरदस्त व्यक्तिमत्व दुगाड गावचं अतुलजी पाटील पाठारी। त्यानंतर सन्माननीय सचिन देखील सन्मान केला जातोय। मी महेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सचिन ठाकरे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। डीजे त्यानंतर सन्माननीय किशोर पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मंगेश ठाकरे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते किशोर पाटील साहेब यांचा सन्मान करायचा आहे। डीजे त्यानंतर सन्माननीय हरेशजी मांजरेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। मी चैतन्य पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे। हरेशजी मांजरेकर साहेब डीजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व हरेशजी मांजरेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। कुमार चैतन्य पाटील यांच्या शुभ हस्ते धन्यवाद। तर या ठिकाणी सत्कार समारंभ समाप्त झालाय। आता आपण वळूया सामन्याकडे। तर विनंती असणारे आई गावदेवी साखरोळी संघाला आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे। एक जबरदस्त या सर्व व्यक्तिमत्वानी या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केले त्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त धन्यवाद देतोय। स्पर्धेकडे वळतोय आपण, सामन्याकडे वळतोय। सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार याला आणलं जात आहे। 27 धावांचं लक्ष्य असणार आहे। षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल। पहिलाचा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता। चेंडूला केवळ सन्मान दिलाय, कोणत्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळाली नाही। फलंदाज जयेश याच्या माध्यमातून नक्कीच एक धाव अंकित केली जाते आणि एक धावेने संघाचं खातं खोललं जात आहे आणि धावसंख्या फळकावरती लागेल ते मात्र 1 या अंकावरती 27 धावांचं लक्ष ठेवलंय। पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 3 धावांची पॅनल्टी मात्र ऍड केली जाईल। फटका बसतोय तो मात्र साखरोळी संघाला पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार सजवतोय। समोर फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज राजेश। ही सलामीची जोडी आपण त्रिमूर्ती स्पोर्ट्सचा दुगाड फाटा या संघाकडून पाहतोय। एक चांगली गोलंदाजी नक्कीच झाली होती जयेश, सूरज, आतिश, ओमकार यांच्याकडून, परंतु फलंदाजी कोणत्या पद्धतीची होते हे देखील पाहणं गरजेचं राहील।
स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच पंच आमच्या बाजूला वळत आहेत, कारण चेंडू जातोय डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचाने वाईट घोषित केलाय. अवंतर धावणे संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते, ती मात्र 2 या अंकावरती. नक्कीच उद्याच्या दिवसात नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्या परिसरातील एक गोड आवाजचा मोनिश पाटील मॅन फ्रॉम झिडके यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. एक उत्कृष्ट समालोचक, माझे जीवाभावाचा मात्र नक्कीच मित्र आहे तो मोनिश पाटील. षटकातील पुढील चेंडू या वेळेस नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू त्या ठिकाणी स्थगित केला जातोय, अडवला जातोय. एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते, ती मात्र 3 या अंकावरती. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि मात्र या ठिकाणी धावा रोखाव्या लागणार आहेत आई गावदेवी साक्रोळी संघाला, कारण एक माफक आव्हान आहे ते मात्र दुगाड फाटा संघासमोर, आणि मात्र कुठेतरी चांगला खेळ दाखवावा लागणार आहे तो साक्रोळी संघाला. यानंतरचा होणारा सामना बिग मॅच, मोठी मॅच, शेख बॉईज मापोली बनाम श्रावणी 11 पिळंजे संघादरम्यान आजच्या दिवसातील चौथा सामना राहील. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा, मोठा फटका आलाय. धावा मात्र किती मिळतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. केशव चेंडूला अडवतोय, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 4 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. सुरुवात मात्र चांगली झाली आहे तुषार याच्याकडून, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये सर्व क्षेत्ररक्षक पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक केवळ सर्कलच्या बाहेर आहेत, एक डीप मिड विकेटमध्ये तर एक लॉंग ऑन सीमारेषेकडे. पुढे एकदा पंचांना पार करून टाकला. हा चेंडू मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, सन्मान दिलाय, चांगल्या पद्धतीने चेंडूला डिफेन्स केलाय. एक धाव नक्कीच अंकित केली जाईल आणि एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते, ती मात्र 5 अंकावरती. धावा रोखाव्या लागणार आहेत आई गावदेवी साक्रोळी संघाला, कारण एक माफक आव्हान ठेवलंय आणि या माफक आव्हानाचा मात्र पाठलाग करताना आपण त्रिमूर्ती दुगाड फाटा संघाला पाहतोय. सुरुवातीची जोडी, सलामीची जोडी अजून देखील चांगली तटस्थ फलंदाजी करते. समोर फलंदाज जयेश उजव्या हाताचा फलंदाज, या वेळेस फुलटॉस चेंडूला चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलाय. धावा मात्र किती मिळतील पाहायचंय. चेंडू त्या ठिकाणी स्थिरावला जाईल, कारण आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो आहे. चेंडू मात्र फील्ड होतोय, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या साह्यानं त्रिमूर्ती दुगाडफाटा संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 7 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा चेंडू बाकी आहे. या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच नाणेफेक जिंकली होती दुगाड फाटा संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता आणि त्यांचा निर्णय मात्र त्यांच्या बाजूने वळताना दिसतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिसफील्ड झालाय. त्याचा फायदा नक्कीच होईल का? आणि अर्थात होईल. चेंडू जाईल 4 धावांसाठी दणदणीत चौकार. धन्यवाद. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकरते लागते 11 आणि 3 धावा या ठिकाणी पॅनल्टीच्या ऍड केल्या जात आहेत, म्हणजे सांघिक धावसंख्या इथून पुढे असेल 14 धावांची. याची मात्र दक्षता घ्यायची. पहिल्या षटकामध्ये पॅनल्टीच्या धावा पकडून धाव फळक जर पाहिला तर 14 वरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये दाबाड 11 संघ क्वालिफाय झाला. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर बिंदास लसण्याची फलंदाजी चांगली झाली, ज्याच्या जोरावरती नक्कीच येणार बोरपाडा संघाने बाजी मारली. आजच्या दिवसामध्ये पाहायचं आहे ज्युनियर संघानं या ठिकाणी प्राधान्य दिलंय आणि कोणता संघ आपल्या या स्पर्धेमध्ये नशीब आजमावतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, अनुभवी गोलंदाज गणेश गायकर याला हातामध्ये चेंडू दिलाय. समोर फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. सुरुवात मात्र चांगली झाली आहे त्रिमूर्ती दुगाड फाटा संघाची, कारण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्येचा फलक जर पाहिला तर 14 वरती जाऊन पोहोचतोय. एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेला ओळखला जाईल. उद्या नक्कीच या ठिकाणी अनेक मान्यवर दाखल होतील आणि या स्पर्धेची नक्कीच शोभा वाढेल. मेगा फायनलचा सामना या खेळपट्टीवरती, या मैदानावरती खेळवला जाईल. भरभरून प्रेक्षकांची गर्दी होईल, भरभरून मान्यवरांना देखील दाखल होतील आणि स्पर्धेची शोभा मात्र वाढत जाईल. विनंती असणारे सामना मात्र ताबडतोब सुरू करा, कोणत्या प्रकारचा विलंब लावू नका. एक जबरदस्त ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. थेट प्रक्षेपण या सामन्याचं यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जात आहे. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून एक जबरदस्त या ठिकाणी थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. फुलटॉस चेंडू होता, मात्र पुरेपूर फलंदाजाला फायदा उचलतेला आलेला नाहीये. पुन्हा एकदा मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, दणदणीत चौकार. तर नक्कीच 4 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 4 न पुढे पोहोचते 18 या अंकावरती. या वेळेस चेंडू अडवणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाकडून
चुकी झाली आहे आणि त्याचा फायदा होतोय तो मात्र दुगाडफाटा संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय, परंतु यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकेट क्रमांक पहिला जाईल. पहिला हादरा, पहिला धक्का या ठिकाणी बसतोय दुगाडफाटा संघाला. पारितोषिक लागले, षटकार घेतला तर संतोष पातकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या या ठिकाणी पाहिलं तर स्थिरावली जाईल 18 अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर सोनल पाटील यांच्याकडून प्रति षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. फलंदाज जयेश याच्यासाठी कोणत्याही फलंदाजाने जर षटकार खेचला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल सोनल पाटील यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच हरेश पांढरेकर यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच पारितोषिकांचा या ठिकाणी वर्षा होतोय आणि नक्कीच स्वप्नील काबड याच्यासाठी देखील पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. यावेळेस शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव निश्चित मिळेल. 1 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 19 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला, त्यानंतर गडी बाद झाला, त्यानंतर 1 धाव येते. कुठेतरी एक चांगले नक्कीच कोणत्याही फलंदाजाने जर षटकार खेचला तर सोनल पाटील, त्याचप्रमाणे मांजरेकर हरीश मांजरेकर यांच्याकडून प्रति षटकाकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. परंतु या पारितोषिक पटकावण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल, काही देखील पाहणं गरजेचं आहे. सन्माननीय नितेश भांगरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरावली जाईल ती मात्र 19 या अंकावरती. नक्कीच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि ज्यांचे या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे, यावेळेस मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑफ सीमारेषाकडे चेंडू येतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव निश्चित पूर्ण प्राप्त होईल. 1 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 21-20 या अंकावरती. तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज प्राप्त झाल्या, असे सन्माननीय नितेश भांगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. प्लीज वेलकम, आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. यावेळेस केवळ चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडूला डिफेन्स केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये. 1 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 21 या अंकावरती. आणि नक्कीच 2 षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि केवळ 6 धावांची आवश्यकता आहे, ते मात्र त्रिमूर्ती स्पोर्ट्स दुगाडफाटा संघाला. डीजे जयेश त्या ठिकाणी थांबला आणि केवळ चेंडूला सन्मान दिला, कारण येणारा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा होता हे मात्र ध्यानात घेतलं फलंदाज जयेशने आणि त्या चेंडूला सन्मान दिलाय. 1 धावेच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 22 या अंकावरती. आकाश आता मात्र स्ट्राईक एंडवरती असेल. अजून देखील पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. राईट मोर द विकेटचा मला असेल गोलंदाज अजित, याचा समोर फलंदाज आपण पाहतोय आकाश. यावेळेस बॅकपीटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पायच्या धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि नक्कीच पंचांचा आकाशाकडे बोट वळतंय. विकेट क्रमांक 2 जातोय ते 22 या अंकावरती. डीजे नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय, तंबूच्या आसऱ्याला जातोय फलंदाज आकाश. नवीन फलंदाज स्वप्नील काबाडी याला आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय.
नक्कीच स्वप्नील काबाडी याच्यासाठी सोनल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल षटकारासाठी आणि अनिकेत पाटील यांच्याकडून 10 वडापाव दिले जातील स्वप्नील काबाडी याच्यासाठी. यावेळेस पाहूया झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. फेकी खराब चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2+1 म्हणजे एकंदरीत 3 धावा अंकित केल्या जातील आणि 3 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचते ती 25 या अंकावरती. आता मात्र केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. त्रिमूर्ती दुगाड संघाला विजयाच्या दिशेने घोडदौड विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतोय. तो मात्र दुगाड संघ पुन्हा एकदा राईट अमूर्त विकेटचा मारा असेल. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चांगल्या प्रतीचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहिलं तर स्थिरावली जाते 25 या अंकावरती. या नक्कीच स्पर्धेमध्ये खेळताना ड्रेसिंग आणि चेसिंग खूप महत्वाची आहे आणि त्याचा फटका नक्कीच अंबाकास पडाला पहिल्याच दिवसामध्ये प्राप्त झाला होता आणि नक्कीच क्वालिफायरचा सामना होता आणि त्या पॅनल्टीचा मात्र त्यांना फटका बसला आणि आपल्या घरच्या रस्त्याला जावं लागलं होतं. एक नवोदित संघ उंच भरारी घेत होता परंतु त्या ठिकाणी त्यांना मात्र त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. नशिबाने मात्र साथ दिली नाहीये. या वेळेस चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 25 या अंकावरती. आता मात्र चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज अजितने मात्र 5 चेंडू टाकलेत आणि केवळ 4 धावा खर्च केले जातात. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज अजित याचा. समोर फलंदाज जयेश पातकर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह करारा प्रहार पाहायला मिळाला. लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू येईल तत्पूर्वी 1 धाव नक्कीच प्राप्त होईल आणि 1 धावेच्या साह्याने षटक समाप्त होत आहे आणि मात्र सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता ती मात्र त्रिमूर्ती दुगाड संघाला. तत्पूर्वी आपण एक मधुर संगीत ऐकूया. डीजे येतोय धनेश. नक्कीच आई गावदेवी साखरोळी संघाकडून षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल. धनेश याच्या माध्यमातून स्ट्राईक हँडला फलंदाज जयेश आणि स्ट्राईक हँडला स्वप्नील काबाडी ही जोडी आपण पाहतोय. 6 चेंडू आणि केवळ 1 धावेची आवश्यकता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जयेश पातकर याचा मात्र विकेट जातोय. मोठा हादरा असणार आहे दुगाड संघासाठी. बिग विकेट मोठा हादरा असेल नक्कीच त्रिमूर्ती स्पोर्ट्स साठी. तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती धनेशने यश प्राप्त केले कारण जयेश पातकर सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी बाद केलंय. एक विकेट मोठा विकेट जातोय. नवीन फलंदाज अतिश याला मात्र 5 रन केले. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. पॅनल्टीचा जर सामना नसता केला तर नक्कीच या सामन्यामध्ये प्रेक्षणीयता पाहायला मिळाली असती. पुढे एकदा गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज धनेश राईट मोर विकेटचा मारा करतोय. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू पाहायचं विजयी फटका होतोय का आणि अर्थातच त्रिमूर्ती स्पोर्ट्स दुगाड फाटा संघ या ठिकाणी विजय होतोय. अँड हार्ड लक आई गावदेवी साखरोळी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर आई गावदेवी साखरोळी संघ आपल्याला एक सूचना आहे की आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी जयेश पातकर आपण यायचे कारण आपल्याला पारितोषिक आलं होतं तर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी ठरेल. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सूरज. केवळ 3 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. तर वेल प्लेड सूरज. आपण मंचावरती यायचंय. जयेश पातकर आपण देखील यायचंय कारण आपल्याला पारितोषिक आलं या ठिकाणी. एक ओमकार पातकर आपण देखील यायचंय. आपल्याला देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर आपण मंचावरती यायचं आणि वेल प्लेट सूरज आपण मंचावरती यायचंय. मी सोनल पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. तो मात्र या ठिकाणी गोलंदाज
सूरज याला. वेल प्लेड सूरज. पुढील वाटचालीस आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. तर नक्कीच या ठिकाणी सोनल पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. गोलंदाज सूरजने मात्र चांगली गोलंदाजी केली होती, कारण केवळ 3 धावा देत 3 गडी बाद करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं. तर पुढील वाटचालीस आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील.